सर्वांना श्री स्वामी समर्थ. हे काही संकेत आहेत जे सांगतात की देवांचे अस्तित्व तुमच्या घरी आहे. आपली प्रत्येकाचीच देवांवर नितांत श्रद्धा विश्वास असतो. म्हणूनच आपण आपल्या देवांची रोज पूजा, भक्ती, सेवा, उपाय करत असतो. जेथे निस्वार्थीपणे व पूर्ण श्रद्धेने देवांची उपासना केली जाते, तेथील भक्तावर देव नेहमीच प्रसन्न असतात. तेथे देवांचे अस्तित्व हे नक्कीच असते. अर्थात हे अस्तित्व अदृश्य स्वरूपात असते. देव आपल्याला प्रत्यक्षात जरी दिसू शकत नसले तरीही देवांकडून आपल्याला असे काही संकेत मिळत असतात की त्यावरून देवांचे अस्तित्व आपल्या घरी आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर कोणते आहेत ते संकेत ते आज आपण पाहूयात. जर तुम्ही देवांची भक्ती, सेवा, ध्यान करत आहात आणि अचानकपणे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल, तर तेव्हा तुमच्या आत्म्याला देवी शक्ती भेटलेली असते. तुम्ही तेव्हा खऱ्या अर्थाने देवांच्या भक्तीत एकरूप झालेले असता. व हे तेव्हाच होत असते जेव्हा देव तुमच्या घरी वास करत असतात. जेव्हा पूजापाठ करताना डोळ्यात पाणी येते तेव्हा देवाकडे मनोभावे नमस्कार करावा. जीवनात अनेक दुःख, संकटे, सुख येत जात राहतात. जेव्हा तुमच्या जीवनात कितीही संकटे, अडचणी येऊ द्या, परिस्थिती कितीही बिकट होऊ द्या, पण ज्यावेळी तुमचा या कठीण प्रसंगी सुद्धा देवांवरचा विश्वास तीळमात्र कमी होत नाही, संकट समयी तुमची श्रद्धा जराही डगमगत नसेल, तर हा खूप मोठा संकेत आहे की देवांचे अस्तित्व तुमच्या घरी आहे. देवांच्या भक्तीच्या श्रद्धेने व विश्वासाच्या बळावर या सर्व गोष्टी, सकारात्मक गोष्टी होत असतात. कुटुंब म्हटलं की परस्पर मतभेद असतातच, भांडणे ही होतच राहतात. पण एकमेकांशी कितीही वाद असू द्या, मतभेद, भांडणे असू द्या, पण तरीही कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांशी असलेले अतूट नाते कधीच तुटत नाही, कधीच ते खराब होत नाही. एकमेकांविषयी असलेले प्रेम, आपुलकी नेहमी पाहण्यास मिळते. जरी वादविवाद, भांडणे होत असली तरीही पुढच्या एका क्षणाला तुम्ही सर्व काही विसरून जाता आणि एकरूप होऊन राहता. तर ते देवांच्या तुमच्या घरी असल्यानेच होत असते. म्हणजेच देवांच्या तुमच्या घरी असल्याने त्या सकारात्मक शक्तीनेच ते सर्व काही घडत असते. आयुष्यात सर्व काही छान, चांगले होत आहे व तुमचे मन जेव्हा आनंदी व नेहमी प्रसन्न, सकारात्मक असते. अनेक वेळा असे होत असते की आनंदाचे काहीच कारण नसतानाही आपल्याला मात्र प्रसन्नता वाटत असते. सर्व काही चांगले होणार आहे, सर्व दुःख, अडचणी संपणार आहेत, असा एक सकारात्मक विश्वासू भाव निर्माण होत असतो. मनाला एक प्रकारची आनंदाची भावना निर्माण होते व आपण एका वेगळ्याच सकारात्मक विश्वात हरवून जातो व आनंदी होऊन जातो. तर ते तेव्हाच होत असते जेव्हा देवांचे अस्तित्व घरात असते. कारण ह्या सकारात्मक गोष्टी, मनाला समाधान देणाऱ्या भावना त्याच ईश्वरी सकारात्मक शक्तीमुळे निर्माण होत असतात. तेव्हा देवांचे अस्तित्व तुमच्या घरात आहे असे नक्कीच समजून जावे. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.